नीरज बँकेत जो पैशाचा घोळ झाला आहे त्याले न्याय भेटायसाठी सुशील रघुवंशी नावाचा एक पोरगा कालपासून उपोषणाला बसला आहे। तर हळूहळू का होईना त्याच्या उपोषणाला आता वाढता प्रतिसाद झाल्याच्यानं या प्रकरणाच्या इकडे सारेचं लक्ष लागलं। करोडो रुपये लोकांच्या ठेवी होत्या त्या बँकेत, झाला बँक गायब। तर त्या पैशाच्या परताव्यासाठी या तरुणानं जो हा तितंबा लावला आहे, या तितंब्याले अचलपूर परतवाडा शहरात लय मोठा सध्या प्रतिसाद भेटत असून मोठ्या प्रमाणात ज्या ज्या लोकांनी त्या ठिकाणी ठेवी ठेवल्या आहेत ते लोक त्याच्या भेटीला येऊन त्याच्या उपोषणाला जाहीर पाठिंबा देत आहेत। माझ्यासोबत उपोषण करते सुशील आहेत। सुशील, मला एक तुम्ही सांगा आता की मला तर स्वतः फोन येऊन राहिले लोकांचे, तर आता लोक तुम्हाला किती लोकांचे फोन येऊन राहिले, कशा कशा लोकांचे पैसे नीरज बँकेने राजे डुबून ठेवल्यात? खरं तर या नीरज बँकेचा बोगसच आहे। कालपासून बसलो होतो, परवापासून फोन येऊन राहिले, बसलो तरी कालपासून, पण परवापासून फोन येऊन राहिले। मोर्शीतून फोन येऊन राहिला, अकोल्यातून फोन आला, नागपुरातून फोन आला, एक तर मुंबईतून अपंग भेटायला येऊन आला। त्याची तिकीटची सोय नव्हती, मी करून दिली तिकीट। त्याची रेल्वेनं इथपर्यंत याची सोय नव्हती, त्याला मी तिकीट करून दिली। कहून त्याची या बँकेत 1 लाख रुपये, या गिरेनं ते पैसे घेऊन गेला। मोर्शीची बाई आली होती, आपल्या न्यूज मध्येच आपण दाखवलं, मेयरची बाई आली होती, भेटला तिला नाही, जीव देतो म्हणते ते। आता कसं करता सांगा, मनातून सांगतो, आज लय बेकार वाटून आलो, त्या गरीब लोकांचे पैसे आहेत, लय बेकार वाटून आलो। त्याचे तरी पैसे देऊन द्या, मला तरी असं वाटते, बाकीचं काही नाही। खूप लोकांचे फोन येऊन राहिले, 101 लोकांचे फोन येऊन राहिले, राजे द्या देऊन पैसे, नाही होत असेल ना शासन लेखी द्या, नाही लेखी देऊन द्या, नाही काय करता मग? नाही तर फाशी घेतो मी आता कंटाळलो दादा। जे खाऊन पिऊन उपोषण करतात ना त्याला माहित असते काय, पण आज मी कालपासून उपाशी, मला माहित आहे माझं दुःख काय आहे, कोणाला नाही सांगू शकत। तर उपोषण करते जे सध्या सुशील या ठिकाणी बसल्यात, शहरातले जे काही लोक आहेत ते आता उपोषणात हळूहळू पाठिंबा देत आहेत। निर्मल जे बँक आहे, नीरज बँक, या नीरज बँकेचा तितंबा राजे, अरे बा मला लोक जे इतके फोन राहिले, मीच तर कटायलो, लोक लढतात हो माझ्यासोबत। आता तुम्ही एक मला व्हिडिओ प्राप्त झालाय, एक अपंग असणारा पोरगा जो ज्या ठेवीदाराच्या फोनच्या इतका कटाळला की तो सध्या फरार आहे, तिथून त्यानं मला एक व्हिडिओ पाठवला, तो व्हिडिओ तुम्ही ऐका। मी भूषण किचर हिपूर चांदूर बदाम बँक मध्ये एजंट होतो। बँक मे महिन्यापासून डुबली होती, तर कस्टमर माझ्या घरी येत आहे, धमक्या देत आहे। 40 लाख रुपये टोटल वसुलीचे पैसे होते, फिक्स डिपॉझिट आहे, कस्टमरचे वरच्यावर कॉल येत आहे, धमक्या येत आहे। माझा ऍक्सिडेंट झाला आहे जानेवारी महिन्यापासून, मला बँकेबद्दल एवढी माहिती पण नव्हती, मी घरीच होतो 3-4 महिन्यापासून, तरी पण कस्टमरचे कॉल येत आहे, धमक्या देत आहे। त्याच्यानंतर घरचं सामान नेलं आहे, माझी स्वतःची गाडी पण नेली आहे आणि विटा पण नेला आहे, आई बाबाला पण त्रास देत आहे, उलट धमक्या देत आहे। त्यानंतर मला एवढ्यात दिले तर काही घेणदेण नाही आहे म्हणते, तू पैसे नेले, तू पैसे दे। त्याच्यानंतर त्याच्या बायकोचे 2-3 वेळा कॉल आले होते निकिता गिरीचे, त्याने विश्वास दिला, आता ते पण कॉल उचलत नाही आहे, बोलत नाही आहे। पोलीस स्टेशन मध्ये पण रिपोर्ट दिला होता, पण ते पण काही ऍक्शन घ्यायला तयार नाही आहे, ते पण माझ्याकडे वशी आहे त्याची वाली। त्याच्यानंतर अजित सावरकर आहे, त्याच्या सांगण्यानुसार आम्ही थांबलो होतो, नाही तर त्याला युवराज सोडला तेव्हाच भेटायला चाललो होतो। आणि ते मॅडम पण होते, गुरक्षे मॅडम, ह्या दोघांच्या हिशोबाने थांबलो होतो, ते भेटते म्हणे पैसे, थांबून जा म्हणे। त्याच्यानंतर कस्टमरचे अजून पण कॉल चालू आहे, घरी येत आहे, घरी बसत आहे, मानसिक तणाव भरपूर होत आहे, आम्हाला पैसे मागत आहे। 2-3 वेळा पोलीस स्टेशनला जाऊनही काही झालं नाही आहे। या घराचा तुम्ही व्हिडिओ ऐकला की त्याची कंडिशन काय आहे। ठेवीदारानं त्याच्या घरातले कूलर नेला, फ्रीज नेला, भांडे नेले, त्याला मारहाण जी केली आहे। अपंग हा पोरगा आहे, मोठ्या अपेक्षेनं त्याला असं वाटलं एजंटशिप करू, पैशाचं आपलं पोट भरील, पण याही पैशाचं, लोकांच्या पैशाचा हा जो घोळ झाला आहे, या घोळान राजो या माणसाला भल्ला मोठा लोड आलाय। आणि उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आणि वाढता प्रतिसाद, प्रशासन याच्यावर कोणती कारवाई करते हा येणारा टाइम सांगेल। पण सुशील याच्या उपोषणाचा म्हणजे जे नीरज बँक आहे, या बँकेच्या प्रत्येक अपडेटसाठी पाहत राहा आपलं चॅनल गावरान 90 बोलीभाषा। आपल्याला तुम्हाला माहित आहे अळांतोड कार्यक्रम आणि बोलीभाषा बाबतीत आपला तर वृंदावनाशिवाय तुळशीला शोभा नाही, तुळशीशिवाय अंगणाला शोभा नाही,
जसे नटल्याशिवाय मुलींचे सौंदर्य खुलत नाही, उत्तम पोशाखाशिवाय व्यक्तीचे व्यक्तिमत्व झळकत नाही, तसेच जय श्री कृष्णा फॅशन मधून कपडे घेतल्याशिवाय लोकांना चैनच पडत नाही. तर मग चला आपले विश्वासाचे नाते जपणाऱ्या जय श्री कृष्णा फॅशन मध्ये करूया संपूर्ण परिवाराची खरेदी. जय श्री कृष्णा फॅशन, सदर बाजार,